28 जून 1975 ची सकाळ लोक नेहमीप्रमाणे वर्तमानपत्र वाचण्यासाठी घेतात आणि वर्तमानपत्र उघडताच अनेकांना धक्का बसतो. त्या दिवशी संपादकीय पान पूर्णपणे काळ्या रंगाचे छापलेले होते. पण असे का? तर लोकशाहीच्या चार प्रमुख स्तंभांपैकी प्रसार माध्यमे हा एक महत्वाचा स्तंभ मानला जातो. पण भारताच्या इतिहासात असा एक काळ आला होता जेव्हा चौथ्या स्तंभाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्यच हिरावून घेतले होते. यामागचं कारण होतं देशात लागू करण्यात आलेली आणीबाणी. होय, तीच आणीबाणी जी आजही भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात काळा अध्याय म्हणून ओळखली जाते. आज आपण जाणून घेणार आहोत 1975 मध्ये आणीबाणी का लागू करण्यात आली, त्या काळात देशाची परिस्थिती कशी होती, भारतीय संविधानात काय तरतुदी आहेत आणि तिचे देशावर कोणते परिणाम झाले. परंतु त्याआधी सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भारतात आणीबाणी लागू करण्याची गरज का भासली आणि तिची सुरुवात कशी झाली. 25 जूनची रात्र देशासाठी अत्यंत अस्वस्थ करणारी ठरली होती. अनेक लोकांना तुरुंगात बंदिस्त करण्यात आले होते. त्याच दिवशी पहाटे सुमारे 3 वाजता तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सिद्धार्थ शंकर रे आणि काँग्रेस अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी आणीबाणीबाबत लोकांना कसे सांगायचे यावर चर्चा करत होते. कारण त्याआधी अवघ्या 3 तासांपूर्वी देशात अंतर्गत आणीबाणी लागू झाली होती. सकाळी 8 वाजता लोक नेहमीप्रमाणे रेडिओवर बातम्या ऐकण्यासाठी बसले होते. मात्र त्यावेळी बातमीदाराऐवजी त्यांना पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा आवाज ऐकू आला. त्या म्हणाल्या, भाइयों और बहनों, राष्ट्रपति जी ने आपातकाल की घोषणा की है। इससे आतंकित होने का कोई कारण नहीं है। आप सभी गहरे और व्यापक षड्यंत्र से अवगत होंगे। हा संदेश ऐकून संपूर्ण देश स्तब्ध झाला. अवघ्या काही तासात स्वतंत्र भारतात बरेच काही बदलले होते. आता प्रश्न असा निर्माण होतो की आणीबाणी लागू करण्यामागील कारणे कोणती होती. पहिलं कारण न्याय व्यवस्थेशी संघर्ष. 1971च्या लोकसभा निवडणुकीत इंदिरा गांधी यांनी गरिबी हटाव हा नारा देत निवडणूक लढवली. उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. त्या निवडणुकीत त्यांनी विरोधी पक्षाचे नेते राज नारायण यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला. याच वर्षी डिसेंबरमध्ये भारत पाकिस्तान युद्धात भारताला ऐतिहासिक विजय मिळाला होता. या विजयाचे संपूर्ण श्रेय पंतप्रधान इंदिरा गांधी यांना देण्यात आले आणि त्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखी वाढली. 1972 मध्ये मध्य प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका होणार होत्या. इंदिरा गांधी यांनी बिहार, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचा विधानसभा मुदतीपूर्वच बरखास्त केल्या आणि तेथेही निवडणुका जाहीर केल्या. 1972 पर्यंत तामिळनाडू वगळता जवळपास संपूर्ण भारतात काँग्रेसची सत्ता होती. याच काळात इंदिरा गांधींच्या प्रभावी राजकीय वर्चस्वाची सुरुवात झाली. या लोकप्रियतेचा फायदा घेत त्यांनी 2 महत्त्वाचे निर्णय घेतले. पहिला निर्णय होता संस्थानिकांना दिला जाणारा प्रिव्ही पर्स रद्द करणे आणि दुसरा निर्णय होता बँकांचे राष्ट्रीयकरण. प्रिव्ही पर्स म्हणजे स्वातंत्र्यानंतर भारतात विलीन झालेल्या संस्थानिकांना सरकारकडून दिला जाणारा वार्षिक आर्थिक भत्ता. या निर्णयांना समाजातील मोठ्या गटांचा पाठिंबा मिळाला होता. मात्र या निर्णयांना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते आणि सरकारच्या या दोन्ही उपाययोजनांना धक्का दिला. इंदिरा गांधी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाने अत्यंत नाराज झाल्या. त्यानंतर न्यायव्यवस्थेतील अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी घटना दुरुस्तीचा मार्ग स्वीकारला. 5 नोव्हेंबर 1971 रोजी करण्यात आलेल्या 24व्या घटना दुरुस्तीनुसार संसदेला संविधानातील कोणत्याही भागात बदल करण्याचा अधिकार देण्यात आला. त्यानंतर एप्रिल 1972 मध्ये 25वी घटना दुरुस्तीद्वारे मालमत्तेच्या मूलभूत अधिकारांवर मर्यादा घालण्यात आल्या होत्या. तसेच सार्वजनिक हितासाठी खासगी मालमत्ता अधिग्रहित केल्यास त्याबद्दल किती नुकसान भरपाई द्यायची हे सरकार ठरवेल आणि न्यायालयात त्यात हस्तक्षेप करू शकणार नाही अशी तरतूद होती. या घटना दुरुस्त्यांनाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले. प्रसिद्ध केशवानंद भारती प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. या निर्णयातून संविधानाची मूलभूत रचना म्हणजेच बेसिक स्ट्रक्चर सिद्धांत मांडण्यात आला. त्यामुळे संसदेला अमर्याद अधिकार नसून संविधानाच्या मूलभूत रचनेत बदल करता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले. या निर्णयानंतर न्यायव्यवस्थेचे अधिकार पुन्हा मजबूत झाले आणि इंदिरा गांधी व न्यायपालिका यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला. दुसरे कारण म्हणजे बिहार आणि गुजरात मधील आंदोलने. इंदिरा गांधी ज्या आश्वासनांच्या जोरावर सत्तेत आल्या होत्या ती पूर्ण करण्यात त्यांना अपयश येत असल्याची भावना जनतेमध्ये निर्माण होत होती. देशात गरिबी, भ्रष्टाचार, महागाई आणि साठेबाजी शिगेला पोहोचली होती. सरकार विरोधातील जनतेचा रोष वाढत गेला. हा संताप अखेर 20 नोव्हेंबर 1973 रोजी उफाळून आला. 18 मार्च 1974 रोजी बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी मोठे आंदोलन केले आणि बिहार विधानसभेला घेराव घातला. या आंदोलनादरम्यान झालेल्या पोलीस कारवाईत 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. त्याचा परिणाम म्हणून 23 मार्च 1974 रोजी बिहार बंद पाळण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी संघटनांनी लोकनायक जयप्रकाश नारायण यांना नेतृत्व स्वीकारण्याचे आवाहन केले.
ते स्वातंत्र्य सैनिक होते, सक्रिय राजकारणापासून दूर राहून समाजकार्य करत होते, मात्र देशातील घडामोडींवर त्यांची बारकाईने नजर होती. विद्यार्थ्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांनी आंदोलनाचे नेतृत्व स्वीकारले आणि देशव्यापी संघर्षाची घोषणा केली. याच काळात समाजवादी नेते जॉर्ज फर्नांडिस यांनी देशव्यापी रेल्वे संपाचीही घोषणा केली. अशा प्रकारे गुजरात आणि बिहारमधून सुरू झालेले आंदोलन हळूहळू संपूर्ण देशात पसरू लागले. त्या काळात भारतीय राजकारण दोन व्यक्तींभोवती फिरत होते, एका बाजूला इंदिरा गांधी आणि दुसऱ्या बाजूला जयप्रकाश नारायण. याच दरम्यान अशी घटना घडली ज्यामुळे आधीच पेटलेल्या आंदोलनाला आणखी बळ मिळाले. ती घटना म्हणजे इलाहाबाद उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय. देशातील सरकार आणि सामान्य जनता यांच्यातील दरी दिवसेंदिवस वाढत होती. याच काळात 1974 मध्ये रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट 1951 मधील काही दुरुस्त्यांविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. दरम्यान राजनारायण हे नाव पुन्हा चर्चेत आले. हे तेच राजनारायण होते ज्यांनी 24 एप्रिल 1971 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयात इंदिरा गांधी यांच्या निवडणुकीविरोधात याचिका दाखल केली होती. यात आरोप असा करण्यात आला होता की इंदिरा गांधी यांनी निवडणूक प्रचारादरम्यान शासकीय यंत्रणेचा गैरवापर केला आणि निवडणूक प्रक्रियेत चुकीच्या मार्गांचा अवलंब केला. त्यामुळे त्यांची निवडणूक रद्द करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच एखाद्या विद्यमान पंतप्रधानाला न्यायालयात हजर राहावे लागले होते. 12 जून 1975 रोजी इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जगमोहनलाल सिन्हा यांनी ऐतिहासिक निकाल दिला. न्यायालयाने इंदिरा गांधी यांची 1971 ठरवली आणि त्यांना पुढील 6 वर्षे कोणतीही निवडणूक लढवण्यास अपात्र घोषित केले. त्यानंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले. 24 जून 1975 रोजी म्हणजेच आणीबाणी लागू होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी सर्वोच्च न्यायालयाने इलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयावर पूर्ण स्थगिती दिली नाही, मात्र इंदिरा गांधी यांना पंतप्रधानपदी कायम राहण्याची तात्पुरती परवानगी दिली. त्यांना लोकसभेच्या कामकाजात सहभागी होता येणार होते, पण मतदानाचा अधिकार नसणार होता. हा निर्णय आणीबाणी लागू होण्याच्या केवळ 2 दिवस आधी आला होता. दुसरीकडे जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन संपूर्ण देशभर पसरले होते. 25 जून 1975 रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर भव्य सभा आयोजित करण्यात आली. या सभेत जयप्रकाश नारायण यांनी जाहीर केले, जर इंदिरा गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला नाही तर देशव्यापी आंदोलन उभारले जाईल. या सभेत प्रसिद्ध घोषणाही देण्यात आली, सिंहासन खाली करो जनता आती है. इंदिरा गांधींना भीती वाटू लागली की जयप्रकाश नारायण यांच्या आव्हानामुळे देशात गंभीर राजकीय अस्थिरता निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधी यांनी आपल्या सल्लागारांशी चर्चा केली आणि देशातील अंतर्गत अस्थिरतेचे कारण देत 25 जून 1975च्या मध्यरात्री आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला. आणीबाणी जाहीर करताना इंदिरा गांधी यांनी 3 प्रमुख कारणे सांगितली होती. पहिले कारण जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनामुळे देशाची सुरक्षा आणि लोकशाही धोक्यात आली आहे. दुसरे कारण देशाच्या आर्थिक विकासासाठी तसेच मागासवर्गीय आणि वंचित घटकांच्या प्रगतीसाठी स्थिर प्रशासन आवश्यक आहे. तिसरे कारण परदेशी शक्ती भारताला अस्थिर आणि कमकुवत करण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे. मित्रांनो, आणीबाणी हा भारतीय लोकशाहीच्या इतिहासावर लागलेला सर्वात काळा डाग मानला जातो. या आणीबाणी मागे नेमकं कोण जबाबदार होते? इंदिरा गांधी, जयप्रकाश नारायण की आणखी कोण? संपूर्ण घटनाक्रम समजून घेतल्यानंतरच त्याचे उत्तर प्रत्येक जण शोधू शकतो. आता आपण पाहूया इंदिरा गांधी यांनी संविधानातील कोणत्या कलमांचा वापर करून देशात राष्ट्रीय आणीबाणी लागू केली. इंदिरा गांधी यांनी भारतीय संविधानातील कलम 352 अंतर्गत देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. त्यात अशी विशेष तरतूद आहे ज्याचा वापर देशात अंतर्गत, बाह्य किंवा आर्थिक संकटांचा सामना करावा लागत असल्यास केला जाऊ शकतो. संविधानाच्या भाग 18 मध्ये कलम 352 ते 360 दरम्यान आणीबाणी संबंधित तरतुदी करण्यात आल्या आहेत. आणीबाणी लागू झाल्यानंतर केंद्र सरकारचे अधिकार मोठ्या प्रमाणात वाढतात. देशात आणीबाणी जाहीर करण्याचा अधिकार केवळ राष्ट्रपतीकडे असतो. याच्या आधी 1962च्या भारत-चीन युद्धादरम्यान आणि 1971च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यानही राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आली. संविधानात 3 प्रकारच्या आणीबाणीची तरतूद आहे. राष्ट्रीय आणीबाणी कलम 352, राष्ट्रपती राजवट म्हणजेच राज्य आणीबाणी कलम 356 आणि आर्थिक आणीबाणी 360, जी आजपर्यंत कधीही लागू करण्यात आली नाही. आणीबाणीच्या तरतुदींची गरज का? तर त्यामागील उद्देश असा होता की युद्ध, बंडखोरी किंवा कोणत्याही गंभीर संकटाच्या काळात देशाची एकता, अखंडता आणि सुरक्षा धोक्यात येऊ नये. अशा परिस्थितीत केंद्र सरकारला जलद आणि प्रभावी निर्णय घेता यावेत आणि देशाला संकटातून बाहेर काढता यावे, यासाठी या तरतुदी करण्यात आल्या. मात्र 1975 मध्ये इंदिरा गांधी यांनी याच कलमाचा वापर करून देशात अंतर्गत आणीबाणी लागू केली. 25 जून 1975च्या रात्री इंदिरा गांधी यांनी तत्कालीन राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांच्याकडे आणीबाणी जाहीर करण्याची शिफारस केली. राष्ट्रपतींनी त्यावर तात्काळ स्वाक्षरी केली. येथे लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हा निर्णय घेण्यापूर्वी इंदिरा गांधी यांनी आपल्या मंत्रिमंडळाशी चर्चा केली नव्हती. त्यानंतर जे काही
काही घडले ते अनेकांच्या कल्पनेच्या पुढे होते. दिल्लीतील अनेक वृत्तपत्र कार्यालयांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रसार माध्यमांवर कठोर सेन्सॉरशिप लागू करण्यात आली. मध्यरात्रीच अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि आंदोलनकर्त्यांचे देशभर अटक सत्र सुरू झाले होते. मीसा म्हणजेच मेंटेनन्स ऑफ इंटरनल सिक्युरिटी ऍक्ट आणि इतर कठोर कायद्यांच्या अंतर्गत हजारो लोकांना तुरुंगात टाकण्यात आले. विरोधी पक्षातील अनेक प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. अंदाजे 11,000हून अधिक राजकीय कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांचे नेते तुरुंगात डांबण्यात आले होते. त्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुलायम सिंग यादव यांच्यासारख्या अनेक नेत्यांचा समावेश होता. त्याचबरोबर देशातील सर्वात मोठे गांधीवादी नेते जयप्रकाश नारायण यांना अटक करण्यात आले होते. सरकारने मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधात्मक अटक आणि नजरकैदेच्या कायद्यांचा वापर केला. अटक करण्यात आलेल्या अनेकांना जामिनासाठी न्यायालयात अर्ज करण्याचाही अधिकार नव्हता. या काळात माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची जबाबदारी आय.के. गुजराल यांच्याकडून काढून विद्याचरण शुक्ल यांच्याकडे सोपवण्यात आली. त्यांनी प्रसार माध्यमांवरील नियंत्रण अधिक कठोर केले आणि सेन्सॉरशिपची संपूर्ण सूत्रे आपल्या हातात घेतली. कोणतेही वृत्तपत्र छापण्यापूर्वी त्यातील प्रत्येक बातमी तपासली जाऊ लागली. याच संदर्भात लालकृष्ण अडवाणी यांनी एक प्रसिद्ध विधान केले होते. माध्यमांना फक्त वाकण्यास सांगितले होते, पण ती तर रांगू लागली. सर्वच माध्यमांनी हार मानली नव्हती. काही वृत्तपत्रांनी सेन्सॉरशिपचा ठाम विरोध केला. प्रत्यक्षात काही वृत्तपत्रांनी निषेध म्हणून रिकामी जागा ठेवली होती किंवा काळे बॉक्स छापले होते. विशेषतः द इंडियन एक्सप्रेस आणि द स्टेट्समॅन यांनी सेन्सॉरशिप विरोधात प्रतिकात्मक निषेध नोंदवला. लेविस एम सिमन्स यांनी द संजय गांधी अँड हिज मदर हा टीकात्मक लेख लिहिल्यानंतर त्यांना भारतातून बाहेर जाण्यास सांगण्यात आले. तसेच BBC, द टाइम्स, द डेली टेलिग्राफचे काही पत्रकारांनाही भारत सोडावा लागला. इतिहासकार, राजकीय विश्लेषक आणि विविध माध्यमांनी आणीबाणीला वादग्रस्त आणि अलोकशाही पाऊल म्हणून संबोधले. जयप्रकाश नारायण यांनी तर आणीबाणीला भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील काळा अध्याय असे वर्णन केले. दरम्यान संजय गांधी यांनी देशाच्या विकासाच्या नावाखाली पंचसूत्री कार्यक्रम राबवला. यात कुटुंब नियोजन, हुंडा प्रथा निर्मूलन, प्रौढ शिक्षण, वृक्षारोपण, जातीभेद निर्मूलन यांच्यासारख्या मुद्द्यांचा समावेश होता. मात्र या कार्यक्रमातील सर्वात वादग्रस्त भाग होता नसबंदी मोहीम. जनतेचे अनेक मूलभूत अधिकार आधीच मर्यादित झाले होते. त्यात जबरदस्तीच्या नसबंदी मोहिमेमुळे लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही अहवालांनुसार अवघ्या एका वर्षात देशभरात 80 लाखांहून अधिक लोकांची नसबंदी करण्यात आली. त्यामध्ये 16 वर्षाच्या तरुणांपासून ते 70 वर्षांच्या वृद्धांपर्यंत अनेकांचा समावेश होता. संजय गांधी यांची मोहीम इतकी वादग्रस्त ठरली की तिची तुलना जर्मनीतील हुकुमशाह हिटलरच्या काळातील नसबंदी मोहिमेशी करण्यात आली. संजय गांधी यांनी शहर सुंदरीकरण कार्यक्रमांतर्गत दिल्लीतील तुर्कमान गेट समोरील झोपडपट्ट्यांवर बुलडोजर चालवल्यावरून त्या काळात सरकारची निरंकुशता कोणत्या पातळीपर्यंत पोहोचली होती याची कल्पना येते. मात्र प्रत्येक काळ्या रात्रीनंतर पहाट उगवतेच, तशी आणीबाणीचाही शेवट झाला. 21 महिन्यानंतर 21 मार्च 1977 रोजी इंदिरा गांधी यांनी आणीबाणी हटवण्याची घोषणा केली. त्यांना असा सल्ला देण्यात आला होता की आणीबाणी उठवून निवडणुका घेतल्यास काँग्रेसला पुन्हा विजय मिळू शकतो. परंतु आणीबाणी लादण्याचा निर्णय काँग्रेस आणि इंदिरा गांधी यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या महागात पडला. त्यानंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा मोठा पराभव झाला. स्वतः इंदिरा गांधी यांनाही पराभवाचा सामना करावा लागला. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रथमच बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आले. जनता पक्षाचे सरकार सत्तेत आल्यानंतर आणीबाणीच्या तरतुदींचा गैरवापर होऊ नये यासाठी काही महत्त्वाची पावले उचलण्यात आली. 1978 मधील 44व्या घटना दुरुस्तीने आणीबाणी लागू करण्याच्या प्रक्रियेत अंतर्गत अशांतताऐवजी सशस्त्र बंडाळी हा शब्द टाकण्यात आला. या सुधारणांमुळे न्यायव्यवस्था आणि नागरिकांच्या अधिकारांचे संरक्षण अधिक मजबूत करण्यात आले. ही केवळ एका पक्षाची सत्ता नव्हती, लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्र आलेल्या विरोधी शक्तींचा हा विजय होता. राजकीय दृष्टिकोनातून पाहिले तर आणीबाणीचा काळ एक महत्त्वाचा धडा शिकवून जातो. कोणताही नेता कितीही लोकप्रिय असला तरी तो जनतेच्या अपेक्षांवर खरा उतरला नाही तर जनतेचा कौल त्याच्या विरोधात जाऊ शकतो. लोकशाहीमध्ये अंतिम सत्ता जनतेकडेच असते याची जाणीव आणीबाणीच्या काळाने पुन्हा एकदा करून देईल. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.